नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल मास्टर क्लासेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी मधील पूर्णांक संख्या या टॉपिक मधील सराव संच 4 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सराव संच 4 मधील पहिला प्रश्न आहे, पुढील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा. आणि आपल्याला एवढ्या संख्या दिल्यात आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. ऋण संख्या वेगळ्या काढायच्यात आणि धन संख्या वेगळ्या काढायच्यात. मग सर्वात पहिल्यांदा हे समजून घेऊया की धनसंख्या म्हणजे काय आणि ऋण संख्या म्हणजे काय. तर धनसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या अगोदर अधिक चिन्ह असते त्याला धनसंख्या म्हणायचं आणि ज्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असते त्याला ऋण संख्या म्हणायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, अशा प्रकारे ही संख्या रेषा आहे. संख्या रेषेच्या बरोबर सेंटरला इथं 0 आहे. जसं जसं आपण संख्या रेषेच्या त्या साईडला जाईल तसं तसं ज्या संख्या येतील त्या सगळ्या धनसंख्या असणार आहेत आणि जसं जसं आपण या साईडला येईल तसं तसं ऋण संख्या असणार आहेत. त्यामुळं ज्या संख्येच्या अगोदर अधिक चिन्ह असेल त्याला म्हणायचं धनसंख्या आणि ज्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असेल त्याला म्हणायचं ऋण संख्या. काय काय वेळेला आपल्याला इथं बघायला मिळेल 19 या संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह नाही आहे. 19 या संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह नाही आहे. कोणतं चिन्ह नसते म्हणजे कोणतं चिन्ह असते, तर अधिक चिन्ह असते. कळते का? म्हणजे अगोदर कोणत्याही संख्येच्या अगोदर अधिक चिन्ह लिहिण्याची पद्धत नाही, पण वजा चिन्ह मात्र लिहिणं गरजेचं आहे. चला तर मग आता आपण वर्गीकरण करूया. सगळ्यात पहिली संख्या -5. ह्याला वजा चिन्ह असल्यामुळं त्याला कोणती संख्या म्हणणार, ऋण संख्या म्हणणार. त्यामुळे -5 या गटात येणार. त्यानंतर +4. +4 आहे. अधिक ज्या संख्येच्या अगोदर असते त्याला काय म्हणायचं, धनसंख्या. त्यामुळे ही धनसंख्या आहे. +4 इथं येणार. त्यानंतर -2 म्हणजेच ऋण 2 कुठे येणार, ऋण संख्यामध्ये येणार. त्यानंतर 7 या संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कुठलं चिन्ह असतंय, अधिक चिन्ह असते. अधिक चिन्ह असते म्हणून ती संख्या कुठली झाली, धनसंख्या झाली. त्यामुळे फक्त 7. त्यानंतर +26 या संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह आहे, अधिक आहे. त्यामुळे ते काय येणार, धनसंख्या. +26. त्यानंतर 49. कसले 49 आहेत, -49 आहेत. -49 असल्यामुळे ही कुठली संख्या येणार, ऋण 49, ऋण संख्या. त्यानंतर -37 कुठली संख्या येणार, ऋण संख्या येणार. -37. 19 या संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह नसते, म्हणजे कुठलं चिन्ह असते, +19. त्यामुळं हे इथे येणार, धनसंख्यामध्ये येणार. त्यानंतर -25 ऋण संख्या. +8 धनसंख्या. फक्त 5 आहेत. 5च्या अगोदर कुठलं चिन्ह नसते, म्हणजे +5. अधिक संख्या जी असते त्याला काय म्हणायचं, धनसंख्या. त्यामुळं 5 हे कशात येणार, धनसंख्यामध्ये येणार. त्यानंतर -4 हे काय आहे, ऋण संख्या. त्यानंतर -12 वजा चिन्ह असल्यामुळं ऋण संख्येच्या कॉलम मध्ये येणार. आणि 27 या संख्येच्या अगोदर कोणतं चिन्ह नाही, म्हणजे ही संख्या कुठली येणार, धनसंख्या येणार. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की ज्या संख्येच्या मागे वजा चिन्ह असते ही संख्या शून्यापेक्षा सुद्धा लहान असते. त्यामुळे या ज्या संख्या आहेत ह्या सगळ्या ऋण संख्या म्हणतात. ज्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असते त्याला ऋण संख्या म्हणायचं आणि ज्या संख्येच्या अगोदर अधिक चिन्ह असते किंवा कोणतंच चिन्ह नसतंय त्या संख्येला म्हणायचं धनसंख्या. समजलं असेल सर्वांना. सराव संच 4 मधील दुसरा प्रश्न बघूया. पुढे काही शहरांचे तापमान दिले आहे, चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. आपल्याला 4 शहरांची नावं दिल्यात, सिमला, लेह, दिल्ली आणि नागपूर, आणि त्यांचं आपल्याला तापमान दिलंय आणि आपल्याला काय करायचंय की त्यांचं योग्य चिन्हासहित तापमान लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय दिलंय, 0° खाली 7°C. 0° खाली म्हणल्यावर काय येणार, -7°C. 0° खाली. खाली हा शब्द आलाय त्यामुळे आपण कुठलं चिन्ह दिलंय, वजा चिन्ह दिलंय. त्यानंतर दुसरं बघूया, 0° खाली
12°C. 0° खाली खाली असल्यामुळे काय येणार -12°C. त्यानंतर तिसरं दिल्लीचं तापमान 0° वर 22°C. वर शब्द आहे वर वर असल्यामुळे कुठलं चिन्ह येणार +22°C. आणि नागपूरचं तापमान आहे 0° वर 31°C. इथं सुद्धा वर असल्यामुळं +31°C. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. पुढील उदाहरणे चिन्हांचा उपयोग करून लिहा. त्यात पहिला प्रश्न आहे, एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. खोलीवर आहे म्हणजे खाली आहे. तर त्याचं उत्तर कसं लिहिणार? एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून खोलीवर आहे, त्यामुळे कुठलं चिन्ह देणार वजा 512 मीटर अंतरावर आहे, खोलीवर आहे याच्यामुळं. त्यानंतर दुसरा, हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची समुद्र सपाटीपासूनची उंची 8,848 मीटर आहे. तर काय म्हटलं, हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची समुद्र सपाटीपासूनची उंची वर जायचं आहे वर. जेव्हा वर जाणार आपण तेव्हा उत्तर अधिक लिहिणार आणि जेव्हा खाली जाणार तेव्हा उत्तर वजामध्ये लिहिणार. आता वर आहे त्यामुळे हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची समुद्र सपाटीपासूनची उंची अधिक 8,848 मीटर आहे. अशा पद्धतीने हे वाक्य आपण लिहिणार आहे. त्यानंतर जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. पतंग हा जमिनीच्या खाली उडत असतो का वर उडत असतो? तर वर उडत असतो. त्यामुळे जमिनीपासून वर, त्यामुळे कुठलं चिन्ह वापरणार आहे अधिक. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार जमिनीपासून अधिक 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. त्यानंतर चौथा आहे, भुयार जमिनी खाली 2 मीटर खोल आहे. जमिनीच्या खाली खोल आहे म्हणले खोल, त्यामुळे उत्तर लिहिताना आपण कसं म्हणणार मायनस मध्ये लिहिणार. त्यामुळं भुयार जमिनी खाली -2 मीटर अंतरावर आहे. अशा पद्धतीने या चारही वाक्यांचा आपण पुढील उदाहरण आपल्याला काय सांगितलेलं चिन्हांचा उपयोग करून लिहा. अशा पद्धतीने आपण ही चारही वाक्य चिन्हांचा उपयोग करून लिहिलेली आहेत. अशा पद्धतीनं सराव संच 4 संपलेला आहे. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे सर्व विषय अशाच सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी अनिल मास्टर क्लासेस या माझ्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.